झिंग चिक्का झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल रानो रानी भटकतो शोधत मी तेच फूल अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल धुंद करी गंध तिचा जीवाची ही घाण मेल कशासाठी कोणीतरी सांगा सुख घाली माझ्या दारी पिंगा झिंग चिक्का झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा चिका झिंका चिका का उगाच शोधित बसशी जे असे तुझे तुझ पाशी झिंग. या माऊली या या या. काय चाललंय? काही नाही, आपल्या घनश्याम माऊलींसाठी गरमागरम चहा बनवतोय. तुम्हाला करू का चहा? हा अरे नको 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 माऊली, आता मी की नाही फक्त माझ्या सुनबाईच्याच हातचा चहा पिणार आहे. अरे वा. मला इतकं छान वाटतंय ना माऊली, आता मी सासूबाई होणार. घनाचं लग्न, त्याची खरेदी तयारी, खूप मज्जा येते. तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद लपता लपत नाही. हा माऊली. माऊली मी जरा जास्तच खुश दिसते का रे? नाही नाही, ठीक आहे ठीक आहे. आनंद झाल्याचं दुःख बाळगू नये माऊली कधी. तुम्ही बसा, मी गरमागरम चहा देऊन येतो घनश्याम माऊलीला. राहू देते, तू इकडे या. येतो, देऊन येतो ना. नाही तू आधी इकडे. बर आलो. काय कुंकवाचं आण ना. आणतो. हा ठीक आहे. घे बघ, तुला आवडतं का? म्हणजे मला माहितीये तू असलं जरीबिरीचं काही घालत नाहीस. तुला नाही आवडलं तर परत करू आपण. पण मला काय वाटलं, आता आपल्या घनाचा साखरपुडा आहे ना, मग घालशील आवडीने. हो घालीन की. पण माऊली, एवढ्या गडबडीत सुद्धा तुम्ही माझी आठवण ठेवलीत. हा माऊली भरून पावला. अरे माऊली, घरचाच आहेस ना तू, आणि तुला विसरेन मी? धनासाठी काय, आमच्या सगळ्यांसाठी इतकं केलंयस तू. दुसरं कोणीतरी केलंय का एवढं? हे बघ, बोलू दे मला. म्हणजे अशा गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात, पण आज बोलते. माऊली, खरंच खूप खूप केलंस तू या घरासाठी. काय आवडला ना? हो छान आहे. अहो, रंगीत टी शर्ट बिशर्ट आणलं असतं तरी घातलं असतं मी. नाही नाही, मोठ्या तुम्ही. मी गणेशा माऊलीला चहा घेऊन येतो. लीजिए कड़क कड़क चाय. कुछ नमकीन वगैरे चाहिए बुआ? ना अभी लाती हूँ. ये राधा ये. काय घेणार? चहा घेणार? नाही. तू लाजू नको, आपलंच घर आहे. दादा बघ, धनाचे काका कसे मदतीला देवासारखे धावून आले. नाही तर तू त्या साखरपुड्याच्या तयारीला साधी रजा घ्यायला तयार नाहीस तू. अहो पप्पा, साखरपुड्याच्या दिवशी सुट्टी घेतली मी. हो नशीब माझं. नाही आपण बोलूया नको, कामाला लागूया. होय होय. नाही कामाबरोबर एक आणखीन नवा प्रोग्राम मी आखलेला आहे. मस्त भेळेचा कार्यक्रम आहे. तुम्ही चहा घ्या, तोपर्यंत भेळ घेऊन येतो मी. बरोबर चहा? हो आता घेऊया ना. आलो आलो. बस बस. चहा घ्या ना.
कसं काय तुम्हाला मी सांगू मला कळत नाहीये. म्हणजे तुम्हाला कदाचित खूप फॉर्मल वाटेल पण थँक्स. म्हणजे कसं आहे ना, वल्लभ काका, दिगंबर काका, बरोबर. खूप बरं वाटलं तुम्ही आलात मदत करायला. पप्पांना पण खूप आनंद झालाय. आणि काय होतं माहितीये का, माझे पप्पा ना कधी कधी खूप एकटं फील करतात. त्यामुळे थँक्स. आणि अहो गंमत काय होते, मला सुद्धा ना कळत नाही हो, हे अशा सगळ्या कार्यामध्ये प्रसंगामध्ये काय मदत नक्की मी करू त्यांना. बास, आपल्या लोकांना थँक्स म्हणायचं नसतं, काहीतरीच तुझं. आणि तुला कसं कळणार लग्नाबिग्नातलं? पहिलंच लग्न आहे ना तुझं. हो. तुम्ही चहा घ्या. नाही बसा, मी आले, फ्रेश होऊन येते. अहो अहो जरा इकडे या ना. कसली मस्त साडी आणली आहे बघा ना जरा. मी ना कुहूलाही एक छान साडी घेतली आहे. अहो सुप्रियाचं पण सिलेक्शन चांगलं आहे. हा अहो अहो या. काय आहे? इट्स कूल नो. शी, वाटलंच मला तू हे असं रिॲक्ट होणार. हा शर्ट मला आवडलाय आणि मी तो घेतलाय. हा असा? हा शर्ट मला आवडलाय आणि घनाच्या साखरपुड्यात मी हाच घालणार आहे. नाही हो प्लीजच. म्हणजे मी हा शर्ट तुम्हाला घालून देणार नाहीये. मी घालणार आहे. ठीक आहे. नाही मग मी तुम्हाला ओळखच देणार नाही ना. आता मी एवढी मस्त भारीची साडी नेसतीये आणि तुम्ही हे असं तरी लक्षणे मेलशी. हा शर्ट दरीत भारीची साडी कितीची आहे? आता साडी चांगली आहे त्यामुळे किंमत थोडीशी जास्त असणारच ना. कितीची? 3.5. 350च ना. हरकत नाही. 1000. तू 3,500ची साडी घेतलीस साखरपुड्यासाठी. लग्नात विकून खाशील मला तू. काय काय आहे त्या साडीत बघू मला. काय आहे? हळू हळू हळू. काही काही होतंय का? 4,000. शांत व्हा, शांत व्हा. काय आहे काय आहे हात? नाही मान्य आहे मला, पण हे सिल्क असलं ना अशा प्रकारचं की किंमत थोडी जास्त असते. हा थोडी? हा. ही 4,000ची साडी आहे. तू खोटं बोललीस की ही 3,500ची आहे म्हणून. तुम्ही शांत व्हा ना. हा, शांत व्हा. शांत व्हा ना. शांत व्हा, शांत व्हा. हे बघा तुम्ही हा शर्ट घाला. मी काही नाही म्हणणार. हा शर्ट तुम्ही घालाच. पण घरात कोणी नसताना. हा नाही हे बघा, ऐका आपण तुम्हाला एक मस्त शर्ट आणूया. नाहीतर आपण शेरवानी आणूयात का? म्हणजे कसं आहे ना, हे जरी नसलं ना तरी हाईट आहे. काय दिसेल हो शेरवानी. हाईट आहे हाईट. हा 4,000ची साडी. हो. काय? असं नसतं अरे. अरे पण खरंच असंच झालं. म्हणजे ती रिक्षेनी आणि तू स्कूटरनी असे वेगळे वेगळे गेला. हो का? कमाल आहे राव. पण अभिनंदन. कशाबद्दल? अरे तुमचं पहिलं भांडण झालं याच्याबद्दल. चल
भांडण वगैरे काहीही झालेलं नाही. अत्यंत प्रॅक्टिकल डिसिजन होतं. ती तिची गेली आणि मी माझा गेलो. यालाच भांडण असे म्हणतात. हा म्हणजे आता तुमच्या सोप्या भाषेत वाद झाले वगैरे असं तुम्ही म्हणू शकता. पण घना, आता खरे तुम्ही संसारी होण्याच्या मार्गाला लागलात. काय घना, भांडण ही प्रेमात पडण्याची पहिली पायरी असते. काय? अरे ए दिग्या काका, प्रेम काय प्रेम? म्हणजे काय? प्रेमाशिवाय लग्नाला काय अर्थ आहे? म्हणजे लग्न ठरल्यावर झालं तरी ते प्रेमच. हा, अरे पण असं काही झालं नाहीये ना. प्रेम ना वाद ना भांडण असं काहीच झालं नाहीये. आय थिंक इट वॉज अ व्हेरी प्रॅक्टिकल डिसिजन. तिची ती गेली, माझा मी गेलो. आणि सगळ्यात महत्वाचं काय, ज्या कामासाठी गेलो होतो ते काम झालं. पण म्हणजे आयुष्यभर का तुम्ही असंच करणार? तो स्कूटरवरून आणि तो रिक्षामधून? काय हरकत आहे? आणि तो काय आयुष्यभर स्कूटरवर फिरणार आहे का त्या? कधीतरी गाडी गेलच ना. हो मान्य आहे, पण तोपर्यंत काय हे असं नाही. हो बरं. काय म्हणालीस? मी म्हटलं काय हरकत आहे, हे काय इतकं भयंकर नाहीये. भयंकर नाहीये, ॲबनॉर्मल आहे. ॲबनॉर्मल? ॲबनॉर्मल काय यात? नाही नाही, हे बघ इतकं प्रॅक्टिकल नाही व्हायचं. म्हणजे किंबहुना आपण होऊच शकत नाही. आता तू मला सांग, काही लोक असं का म्हणतात की प्रेम आंधळं असतं वगैरे वगैरे? कारण त्यात कॅल्क्युलेशन्स नसतात, हिशोब नसतात. म्हणजे एकमेकांसाठी काही गोष्टी कराव्या लागतात. आता हेच बघ ना, सुप्रियाला रात्री खिडकी लावताना मी लागतो. आता मी नसलो तर काही तिच्या मानगुटीवर भूत वगैरे बसणार नाही. पण तरी सुद्धा नवरा बायकोंमध्ये काही अशा त्यांच्या खास सवयी असतात. म्हणजे काही नवरे आपल्या बायकोशिवाय सिनेमाला जात नाहीत, किंवा काही बायका नवरा जेवल्याशिवाय जेवत नाही. हे जेवायला थांबणं वगैरे ना त्या इम्प्रॅक्टिकल आहे. म्हणजे कसं बघा, आधी जेवायला थांबायचं, मग भूक वाढते, मग ऍसिडिटी होते, आणि मग शांतपणे जेवणाच्या ऐवजी भांडण होतात. आम्ही दोघांना प्रॅक्टिकल होत आणि आय थिंक इट्स गुड. असं नसतं बाळा. पण मग कसं असतं? लग्न वगैरे झालं ना की आपल्याला जाऊ दे ना, मी कशाला सांगत बसू तुला, तुझं तुलाच कळेल. नाही, मला नाही वाटत की माझं म्हणणं तुला कळेल. काय प्रॅक्टिकल असलं ना दिग्या काका, की मुळात उगाच अपेक्षाच ठेवल्या जात नाहीत एकमेकांकडनं. म्हणजे आता काकूची अपेक्षा काय आहे की तू बेटिंग करू नयेस. ही बायकोची अपेक्षा. तिला काय वाटतं की तिच्या नवऱ्याने काहीही झालं तरी बेटिंग करू नये. ही अपेक्षा कशातनं निर्माण होते? नवराच निर्माण करतो ना या सगळ्या अपेक्षा. मी काय म्हणतो, ही आपण जसे नाही होत तशी इमेज घेऊन ती इमेज का सारखी वागवत राहायची ना. एक क्लॅरिटी पाहिजे ना, की मी हे असा आहे, असा राहणार, तू अशी आहेस, तू अशी वागणार. एक क्लिअर एक सोपं होतं सगळं. नाही, तुला नाही कळणार. जाऊ दे ना. काही गोष्टी तुला काळच शिकवेल. हा बर, तुला आता राधाला फोन करायचा असेल ना? नाही का? रे लग्न ठरलं ना की नवीन नवरा बायको होणारे जे असतात ना, ते एकमेकांना फोन करतात. हॅलो, काय केलंस दिवसभर? लव यू, मिस यू, गुड नाईट. तुमच्यात असं काहीच नाही? नाही, तसं काही नाहीये. म्हणजे तुम्ही बोलतच नाही? नाही, अरे तसं काही नाही. म्हणजे तसं काही नाही, काही म्हणजे सगळं नॉर्मल आहे. तुला सांगू मी सगळं दिग्या काका. अरे सुटलो हुश. हे पण असू दे, तुमचं चालू ठेवा. हा, मी सुटतो. गुड नाईट तिला म्हण.
नीट बोलायचं आज. काकू, राधा वहिनीला आणलेली साडी सापडत नाहीये. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. थँक गॉड. एक सांगू तुम्हाला? बोल ना. तो शर्ट आणलायत ना, चांगला आहे. चांगला हो, पण 10 वर्षापूर्वी घातला असतात ना तर जास्त छान वाटलं असतं. म्हणजे असं काही नाहीये की 40 उलटून घालल्याने घालायचंच नाही वगैरे, असे रंगीबिरंगी शर्ट. मग अशी किती तावातावानं भांडलीस त्या शर्टावरून माझ्याशी. हो, तसं काही मी एकटीच भांडत असते तुमच्याशी. तुम्ही नाही वाटत चिडत माझ्यावर? पण काय ना, तू माझ्याशी भांडल्याशिवाय मला चैनच नाही पडत. अहो, काय ऐका ना नाही, प्लीज. नाही 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 एकदा नाही 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 असं का करता? नाही फक्त एकदा. नाही नाही मला नाही जमणार आहे. नाही माझ्या वडिलांनी एवढ्या हौसेने आणला ना तो तुमच्यासाठी. नाही नाही मी नाही घालणार. फक्त लग्नात काहीतरी काय विचित्र दिसेल ते मी नाही घालणार. ऐका ना प्लीज प्लीज प्लीज. नाही, मला एकदा ऐका माझं. तो तुझ्या वडिलांनी आणलेला विग ना मी जीव गेला तरी घालणार नाही. बाबा, काही उपयोग नाही या माणसाची प्रेमाने. राधा वहिनीची साडी सापडत नाहीये, कसा होणार साखरपुडा? नीट बोलायचं आज. काकू, राधा वहिनीला आणलेली साडी सापडत नाहीये. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. मुलगा अजून उठलाय की नाही कोणास ठाऊक. काकू, कसं? हा, काय ग? साडी नेसवून दे ना. अगं आता नाही सोने, हे बघ मी इस्त्री करते ना, नंतर ए अगं, कोणालाच वेळ नाहीये, मग मला ओरडतील सगळे उशीर झाला तर. नाही राणी, मी देते तुला. तू माझं एक काम कर आधी. तू जा आणि सुप्रियाला विचार म्हणा ओटीचं सगळं सामान, फळं, नारळ सगळं घेतलंयस ना. फळं, ते तिचं नारळ. ऐक. आणि वल्लीला म्हणा राधाची साडी, आहेराच्या वस्तू, ते तिचं डिपार्टमेंट आहे, ते घेतलंय की नाही विचार. अगं जाऊ नको, थांब ना. साखरपुडा तयार झाला का? तो दिघ्या काका तयार करतोय आणि ज्ञाना त्याला सांगतोय कसा करायचा असतो ते. तेव्हा मला काही म्हणालीस का तू आता? आजच हवाय म्हणतो साखरपुडा. ओके, सांगते. तू बाजूला का होत नाहीस वाटेत ना? अरे आज नीट वागवा मला, आज साखरपुडा आहे माझा. हो हो, आम्हाला माहितीये ते. तुझ्या आहे का लक्षात? हा, आंघोळ नाही पांघोळ नाही, तसाच आपला फिरतोय पारोसा बरमुडामध्ये. आई. हा, ए आई. बोल. ए आई, अगं काय चहा कर ना, चहा. तुला चहा काय सुचतोय आता? आंघोळ आटप आधी. बरं राहिलं, मारतोय कशाला? आणि ऐक हे बघ, जा तो तुझा मला झब्बा आणून दे पटकन, जा. का? अरे झब्बा दे तुझा, इस्त्री करून देते छान त्याला. जा जा जा. अगं आई, पण तो आपण नवीन आणलाय, तो पेटी पॅक आहे. तुला काही कळतं का? हा, पॅक करताना इस्त्री केलेली असते, ती घडीवर असते. उघडून घातलास ना की असा तरंग गेलतो, वाईट दिसतं ते. ऐकायचं. तेच सांगतोय, मी झब्बा आणून देतो. जा लवकर. तरी बाई मुलगा आहे, कसं होणार आहे राधाचं?
सासरे तिकडे बाहेर कोडी सोडवतायत, नवरा इकडे बरमुडात फिरतोय. हे अगं बाई, ही काय कुहूची साडी आहे, ही कशाला इस्त्री कर? आई, अरे आंघोळीला जातोयस ना तूच आता म्हणलीस ना झब्बा आणून दे म्हणून. आणि झब्बा ही घे साडी. प्राण गेला तरी साखरपुड्याला मी ही साडी नेसणार नाही. अरे तुला विनोद कसले सुचतायत? जा बरं आधी आंघोळीला. आई चहा नाही 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 देणार तू चहा. मला माहिती आहे चहा नाही, चहा मला नाही. तू का बाजूला होत नाहीस? वाटेत तर पटकन. नीट वागव मला, आज माझा साखरपुडा आहे. हो का? सॉरी हा, बाजूला हो पटकन. काकू हा बोल बोल. ऐक ना, अगं आनंदाला आलंय उधाण, पण पडणारे बहुतेक मिठाचा खडा. वा वा, तू जातोयस ना. आनंदाला आलंय उधाण, पण पडणारे बहुतेक मिठाचा खडा. राधा वैनुडीची साडी सापडत नाहीये, कसा होणार साखरपुडा? नीट बोलायचं आज. काकू, राधा वहिनीला आणलेली साडी सापडत नाहीये. काय? अगं मी तेच सांगते रे देवा. आनंदाला आलंय उधाण, पडणारे मिठाचा खडा. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.